आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। गेल्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांच्याविषयी चालू असलेल्या जिल्हा प्रमुख बदलाच्या चर्चांबाबत आज उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ शेळके तसेच नेवासा शहर प्रमुख नितीन जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे। यावेळी बोलताना हरिभाऊ शेळके म्हणाले की सोशल मीडियावर चालू असलेल्या जिल्हा प्रमुख बदलाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसून रावसाहेब नानांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न आणि कार्य उल्लेखनीय आहे। त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तींवर टीका टिप्पणी करणे हे असंतुष्ट कार्यकर्त्यांना शोभत नसून आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत। सलग तिसऱ्यांदा शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी फक्त रावसाहेब नाना खेवरे यांनी मनापासून पार पाडली आहे। त्यामुळे जिल्हा प्रमुख बदलाच्या चर्चांना कोणीही खतपाणी घालू नये। नेवासा शहर प्रमुख नितीन जगताप यांनी यावेळी रावसाहेब नाना खेवरे यांना पाठिंबा दर्शवताना पंचायत समिती तसेच नेवासा शहराचे सरपंचपद मिळवताना रावसाहेब नाना खेवरे यांनी कार्यकर्ते आणि नेते कशा प्रकारे सांभाळले याचे उदाहरण देऊन आपला भक्कम पाठिंबा त्यांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले। यावेळी शिवसेनेचे मुन्ना चक्रनारायण, सागर शिंदे, अक्षय दाने तसेच शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी हरिभाऊ शेळके पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नेवासा। 2 दिवसापासून व्हॉट्सअप मेसेजला ग्रुपवर काही असंतुष्ट कार्यकर्ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख एक धडाडीचं नेतृत्व माननीय रावसाहेब नाना खेवरे यांच्याविषयी जिल्हा प्रमुख बदला असे अफवा पसरत आहेत। परंतु खेवरे नाना जिल्हा प्रमुख असताना या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नानांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खासदार करण्याचा मान या ठिकाणी खेवरे नानांनी घेतला आणि खऱ्या अर्थानं नानाचं काम हरिश्चंद्रगडापासून तर नेवासाच्या तेलकोड गावपर्यंत, नेवासा तालुकाच नव्हे सर्व तालुक्यामध्ये नानांना गाव माहिती आहे। प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी हे नानांना माहिती आहे आणि कोणीतरी या ठिकाणी नानाला बदनाम करण्याचा डाव या ठिकाणी संगमनेरचे अमर गादारी व कोपरगावचे भरत मोरे हे माजी शहर प्रमुख आहेत आणि माजी शहर प्रमुखांनी यांना काढून टाकल्यामुळं, यांचे पद गेल्यामुळं, निष्क्रिय असल्यामुळं या ठिकाणी नानाला बदनाम करण्याचा डाव चालू आहे। आणि म्हणून 3-4 दिवसापूर्वी या जिल्ह्यामध्ये शिर्डी संस्थांमध्ये साईबाबाचं दर्शन घेण्याला नुकतेच शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले बबनराव घोलपाले असताना त्यांचं स्वागत करायला मंडळी आणि हा डाव मी निश्चितच सांगतो, हा खऱ्या अर्थानं याच्यात फार मोठं षडयंत्र आहे आणि नानाला बदनाम करण्याचा डाव आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून घोलपांना उमेदवारी पाहिजे होती, त्यावेळेस नानांनी विरोध करून खऱ्या अर्थानं या भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवारी देण्याचं घाट घातलं आणि खऱ्या अर्थानं मी नितीन जगताप, शिवसेना शहर प्रमुख नेवासा। गेल्या 2 दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात जी चर्चा चालू आहे जिल्हा प्रमुख बदलायची, त्याची रावसाहेब खेवरे नाना यांच्या नेतृत्वाखाली नेवासा शहरात सलग 2 वेळेस शिवसेनेचा भगवा पंचायत सदस्याच्या रूपाने फडकलेला आहे। 5 वर्ष नेवासा शहरात शिवसेनेचा सरपंच राहिलेला आहे। खेवरे नानाच्या नेतृत्वाखाली हे सगळं चालू असताना गेले 4 टर्म त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार झाले आहेत। हे सगळं असताना काही लोक जाणून बुजून खोटं पसरून बदनाम करण्याचं काम या शिर्डी लोकसभा मतदारसंघात करत आहेत। त्यानिमित्ताने आम्ही सगळं नेवासा तालुका, नेवासा शहर व तालुका शिवसेना सर्व रावसाहेब नाना खेवरे यांच्या बरोबर आहे असं त्या निमित्ताने सांगतो।